नमस्कार मंडळी, मी ज्योती अगदी मनापासून स्वागत करते तुमचं आपल्या चॅनल वरती. तर संध्याकाळी मस्त जेवण वगैरे झालेलं होतं आणि उद्या कार्यक्रम असल्यामुळे मला मेहंदी काढायची होती. मग इथं बाहेर फेरफटका मारायला आलो आणि इथं मिसबाला फोन केला, बाबा मेहंदी काढते का? तर आता संध्याकाळचे 10 वाजलेले होते तरी पण लगेचच इथं आली आणि तिनं छान अशी माझ्या हातावर मेहंदी काढ दोन्ही हातावर मेहंदी काढेपर्यंत 11 वाजून गेलेले होते आणि नंतर माझ्या लक्षात आलं नाही की बाबा दोन्ही हाताची म्हणजे मेहंदी काढलेले फोटो घ्यावे. तर इथं आज 1 मे आणि कामगार दिन आहे. मुलांचा आज रिझल्टही आहे आणि आता आदेश झोपलेला असल्यामुळे मला काही जाता येणार नाही, त्यामुळे हे गेलेत रिझल्ट आणायला मुलांचा. बघू आता कसा कसा रिझल्ट येतोय काय. आणि तसंच आज ननंदबाईची एंगेजमेंट पण आहे, त्यामुळे आज जायचं आहे. इथं खर्डीमध्ये एंगेजमेंट आहे. मग आता ते सगळं आवरून वगैरे आम्हाला लवकर जायचं आहे आणि त्याची पण आवरावर चालू आहे. आता घरातली कामं पण आवरायचं चालू आहे. आता ते गुरसाळेवरून डायरेक्ट जाणार, आम्ही पंढरपूरवरून इथून जाणार. आता घरून निघताना तर मला शूट घ्यायला काही जमलंच नाही, तर ऊन हे आज खूप आहे आणि आदेशचं कसं झोपेची वेळ होती त्यामुळे तो जास्त चिडचिड करत होता. त्यामुळे घरून निघताना काही मी शूट घेतलं नाही. आता हॉलवर आले तर तिथं शूट घेतलं, तर इथं बरेचसे पाहुणे वगैरे आलेले आहेत, अजून बरेच यायची बाकी आहेत आणि आता कार्यक्रमाला सुरुवात. 1 मे ला एंगेजमेंट होती, तरी मला 2-4 दिवस झाले काही एडिट करायला वेळच भेटला नाही. एडिट झाला, म्हटलं आज तुमच्या सोबत शेअर करावं. आणि इथं डेकोरेशन वगैरे हेही खूप छान केलेलं होतं. बाकीची सर्व तयारी ही खूप सुंदर त्यांनी नियोजन केलेलं होतं. आता इथं बाकी पाहुणे वगैरे हे सगळे काही आलेले होते. आता मुलीचे मामा आणि मुलाचे मामा हे म्हणजे काही सुपारी फोडायचा कार्यक्रम हे आजच होता. मग ते सुपारी फोडायचा वगैरे कार्यक्रम झाला इथं. नंतर 5 सुवासिनींनी त्यांची हळदी कुंकू वगैरे लावून एक एक वस्तू देऊन त्यांची ओटी भरली आणि दोघांनी एकमेकांना रिंग घातली. इथं सॉन्ग ठेवलं असतं तर खूपच छान वाटलं असतं, पण युट्यूबचे काही नियम आहेत त्यामुळे मला इथं काही सॉन्ग ठेवता आलं नाही. मला व्हॉइस ओव्हर करावं लागला. आता रिंग सेरेमनी झाल्यानंतर इथं एक छोटासा प्रोग्राम होणार होता, केक कटिंग. मग इकडं डेकोरेशन वगैरे होईपर्यंत त्यांनी तिकडं चेंज वगैरे करून घेतलं. आता हे सगळं झाल्यावर आम्ही एक फॅमिली फोटो घेतला इथं. एंगेजमेंट झाली, जेवण वगैरे आमचं आवरलं, बऱ्यापैकी पाहुणे वगैरे होते ते आमचे सगळे गेलेले होते. मग आम्ही निघालो होतो. म्हटलं चला जाता जाता एक फोटो घेऊया. तर माझ्या शेजारी दोघी उभा आहेत त्या माझ्या नंदा आहेत, त्यांची सख्या चुलत बहीण आहेत. त्यांच्या शेजारी आहेत त्या सासूबाई आणि सासूबाईंच्या शेजारी जाऊबाई आणि त्यांना चिटकून सख्या नंदा आहेत. मंगल कार्यालयाच्या आजूबाजूला इकडे शेत असल्यामुळे पूर्ण असं हिरवगार वाटत होता आणि त्यात खूप छान असं म्हणजे मोकळी हवा वगैरे असल्यामुळे खूप सुंदर वाटत होतं. शेतातच इथं मंगल कार्यालय आहे आणि आता आम्ही पंढरपूरला जायला निघाले. बराच वेळ झाला चला चला चाललेला आहे. फोटो वगैरे काढण्याच्या ह्याच्यात आम्हाला बराच वेळ इथं गेलेला आहे. हा छोटा मिनी ब्लॉग कसा वाटला हा कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.